माझं नाव सोना आहे. माझं लग्न 5 वर्षांपूर्वी झालं होतं. माझ्याजवळ रिया नावाची माझी मुलगी होती. माझी मुलगी खूप सुंदर होती. माझे वैवाहिक आयुष्य माझ्या पतीसोबत खूप चांगले जात होते. माझं लग्न माझ्या पतीसोबत अरेंज मॅरेज झालं होतं. माझ्या घरच्या लोकांनी धूमधडाक्यात माझं लग्न केलं होतं. शेवटी मी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी होते. मला लग्नात खूप जास्त हुंडा स्वरूप पैसे आणि सामान दिले होते. मी माझ्या पतीसोबत बँगलोरमध्ये शिफ्ट झाले होते कारण त्यांची नोकरी तिथेच होती. माझे पती खूप काळजी घेत होते माझी. त्यांची नोकरी पण खूप चांगली होती. ते एका नामांकित कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत होते. माझ्या सासरचे सर्व लोक जयपूरमध्ये राहत होते. मी एक हाऊसवाईफ होते. लग्नाच्या 3 वर्षानंतर मला समजले मी आई होणार आहे. ही आनंदाची गोष्ट ऐकून माझ्या पतीला खूप आनंद झाला होता. त्यांनी प्रेग्नन्सीच्या दिवसात माझी अगोदरपेक्षा खूप जास्त काळजी घेतली होती. सर्वात जास्त काळजी तर ते माझ्या खाण्यापिण्याची करत होते. ते मला घरातील कामही जास्त करू देत नव्हते. ते मला म्हणत होते, तू जास्त करून आराम करत जा. सकाळी लवकर झोपेतून उठून ते घरातील थोडेफार काम करून ऑफिसमध्ये जात होते. ऑफिसमधून आल्यानंतर रात्री बाकीचे काम ते करत होते. मी माझ्या पतीमुळे खूप आनंदी होते. माझे आयुष्य खूप आनंदात जात होते. नंतर मी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचं नाव आम्ही रिया ठेवलं. रियाकडे पाहून आम्हा दोघा पती पत्नींच्या चेहऱ्यावर खूपच आनंद येत होता. ती जी आमच्या जगण्याचे एकमेव कारण होती. तिला पाहून आम्ही दोघं जगत होतो. तिचे बोबडे बोलणे ऐकून संपूर्ण घरात आनंदी वातावरण झालं होतं. ती जेव्हा हसायची तेव्हा असे वाटत होते आमच्या घरात आनंदाला आमंत्रण दिले आहे. जेव्हा ती रडायची तेव्हा तिच्या रडण्याच्या आवाजाने संपूर्ण घरात तिचाच आवाज घुमत होता. आम्ही दोघं पती पत्नी तिच्या थोड्याशा आजारपणाने कासावीस होऊन जात होतो. माझ्या मुलीवर सर्वात जास्त प्रेम तिचे वडील करत होते. त्यांनी कधी माझ्या मुलीच्या डोळ्यात अश्रू येऊ दिले नाही. माझी मुलगी त्यांच्यासमोर 6 महिन्यांची झाली होती. आम्ही तिचं पालन पोषण खूप चांगल्या प्रकारे करत होतो. माझे पती नेहमी माझ्या मुलीसाठी नवीन कपडे, नवीन शूज, कधी नवीन खेळणी घेऊन यायचे. आमच्या या छोट्याशा कुटुंबात खूप जास्त आनंद होता. नंतर अशी वेळ आली, माहीत नाही कोणाची नजर आमच्या घराला लागली आणि आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. एक एक करून माझ्या घरामध्ये दुःखाचे आमंत्रण आले होते. वेळ आणि परिस्थिती बदलण्यासाठी कित्येक वर्ष लागले. पण मला माहीत नव्हतं माझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण काही काळापुरते आले होते. जेव्हा माझी मुलगी 9 महिन्यांची झाली तेव्हा तिच्या वडिलांचा अचानक हार्ट अटॅकने निधन झालं. ते आम्हाला सोडून निघून गेले. रियाचे वडील शरीराने तंदुरुस्त होते. त्यांना कोणताही आजार पण नव्हता. कदाचित लोकांची नजर आमच्या कुटुंबाला लागली होती. माझे पती स्वभावाने खूप चांगले होते. त्याच कारणाने लोकांची नजर लागली असं मला वाटत होतं. या घटनेने माझ्या मुलीच्या डोक्यावरून तिच्या वडिलांचे छत्र हरवलं. आता सोना विधवा झाली होती. सोना तिच्या पतीच्या निधनानंतर खूप जास्त रडत होती. माझी मुलगी रिया अजून खूप निरागस होती. तिला तर हे पण माहीत नव्हतं तिचे वडील या जगातून निघून गेले आहेत. तिला दिवस रात्र तिच्या वडिलांसोबत खेळायची सवय झाली होती. त्यांच्या सहवासाची, त्यांच्या आवाजाची सवय झाली होती. माझ्या पतीशिवाय मी माझ्या मुलीचं संगोपन कसं करणार? मी नेहमी हाच विचार करत होते. माझ्या पतीशिवाय माझं आयुष्य खूप कठीण झालं होतं. सोनाच्या सासरचे लोक तिच्या पतीच्या अंतिम संस्कारासाठी आले होते, परंतु त्यांनी सोनाची काहीही मदत केली नाही. त्यांच्या मुलाच्या निधनानंतर त्यांनी सोनासोबत असलेले सर्व नातेसंबंध तोडले. सोनाला आणि तिच्या मुलीला त्यांच्यासोबतही ते घेऊन गेले नाहीत. माहेरी सोनाचं कुणीच नव्हतं. तिचे भाऊ आणि बहिणी होते, परंतु त्यांच्याकडे तिला जायचं नव्हतं. तिने आता ठरवलं होतं ती कुणाच्याही आयुष्यात ढवळाढवळ करणार नाही. कुणालाही ती स्वतःमुळे त्रास होऊ देणार नाही. ती तिच्या मुलीसोबत इथे एकटीच राहू शकते. एकटी मुलीचा सांभाळही करू शकते. असं बोलणं तिच्यासाठी सोपं होतं, पण करणं खूप कठीण होतं. सोनाला माहीत नव्हतं ती एकटी कसं तिच्या मुलीचं संगोपन करणार आहे. सोनाचे सर्व नातेवाईक तिला एकटीला सोडून आता निघून गेले होते. कोणीच सोनाला 1 रुपयाचा आधारही दिला नाही. सोनाच्या पतीच्या निधनानंतर त्यांचे नातेवाईक त्यांच्या घरातून असे निघून गेले. त्यानंतर त्यांनी कधी मागे वळूनही पाहिले नाही. अशा परिस्थितीत सोना तिच्या नातेवाईकांकडे काय अपेक्षा करणार होती? सोनाच्या पतीची आई त्यांना चांगल्या प्रकारे माहीत होती.
त्यांचा मुलगा त्यांच्या पत्नीवर आणि मुलीवर किती प्रेम करत होता. त्यांनी मला नाही तर त्यांच्या नातीला तरी घरात राहायला जागा द्यायला हवी होती. पण म्हणतात ना, या जगात कोणीच कुणाचं नसतं. तुम्हाला स्वतःसाठी स्वतः मार्ग शोधावा लागतो. माझ्याकडे या घराव्यतिरिक्त काहीही नव्हतं. सर्व गेल्यानंतर मी एकटी पडले होते. माझ्यासोबत माझी मुलगी होती. ती सोबत होती माझ्या. सोनाने खूप बिकट परिस्थितीत तिच्या मुलीला सांभाळले होते. सोनाला नेहमी तिच्या पतीची आठवण येत होती. ती विचार करत होती तिने काय असं करावं जेणेकरून पुढचं आयुष्य तिचं आरामात जाईल. सोनाच्या पतीने बचत केलेल्या पैशाने किती दिवस उदरनिर्वाह चालणार होता. 6 ते 7 महिने सोनाच्या पतीच्या सेव्हिंगचे पैसे आणि तिने घरात वाचवलेल्या पैशाने घर चालत होतं. पण आता वेळेनुसार महागाई खूप वाढत गेली आहे. शेवटी किती दिवस सोना ॲडजस्ट करणार होती. सोनाला आता काही ना काही करणे भाग होतं. आता सोनाची मुलगी 1.5 वर्षांची झाली होती. एवढ्या लहान मुलीला घेऊन ती कुठे नोकरीही करू शकत नव्हती. सोनाने ठाम निश्चय केला, काहीही झालं तरी तिला नोकरी तर करावीच लागेल. तिच्या मुलीसाठी, तिच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी पैसे तर तिला कमवावेच लागतील. सोनाच्या पतीची शेवटची निशाणी तिची मुलगी होती. सोनाची मुलगी अगदी दिसायला सोनासारखी दिसत होती. सोना जन्मली तेव्हा तिच्या खांद्यावर एक तीळ होता. अगदी तसाच तिची मुलगी रियाच्या खांद्यावरही होता. त्यामुळे सिद्ध होत होतं रिया सोनाची मुलगी आहे. सोना तिच्या मुलीला पाहून मनातून खूप खुश होती. सोनाने आजूबाजूच्या घरात जाऊन काम करायला चालू केलं. सोना घरकाम खूप चांगल्या प्रकारे करत होती. सोना तिच्या मुलीला कामावर घेऊन जात होती. तिथले काम ती खूप लवकर आवरत होती. ते लोक कामाच्या बदल्यात सोनाला पैसे देत होते. अशा प्रकारे सोनाने 5 घरात काम करणे चालू केले. सोना कोणाच्या घरात स्वच्छता करायला जायची तर कोणाच्या घरी भांडे घासायला जायची. सर्वांच्या घरी जाण्याची वेगवेगळी वेळ ठरलेली होती. पैशांसोबत सोनाला शिल्लक अन्न पण मिळत होतं. काही लोक सोनाची परिस्थिती पाहून तिला आणि तिच्या मुलीला जुने कपडे पण देत होते. सोना खूप रडत होती. ती विचार करत होती तिचे पती असताना ती किती आरामात आयुष्य जगत होती. माझ्या मुलीच्या गोड हसण्यावर माझे पती किती आनंदी होत होते. ते त्यांच्या मुलीचे किती लाड करत होते. पण आता वेळ आणि परिस्थिती अशी झाली होती त्या दोघींना लोकांनी दिलेलं अन्न खावं लागत होतं. सोनाला तिच्या मुलीला लोकांच्या मुलांचे वापरलेले कपडे घालावे लागत होते. ती वेळ खूप कठीण वेळ होती. पाहता पाहता वेळ निघून गेली. वेळेनुसार सोनाची मुलगी आता मोठी होऊ लागली. सोनाच्या मुलीला पाहून सर्व लोक तिचे लाड करत होते, कारण ती खूप क्यूट दिसत होती. माझी मुलगी रिया खूप धीर धरणारी मुलगी होती. मी जेव्हा कामात असायचे तेव्हा ती शांतपणे एका जाग्यावर बसून असायची. माझी मुलगी हळूहळू मोठी होऊ लागली. मी विचार केला आता माझ्या मुलीचं ॲडमिशनसाठी पैसे जमा करेल. मला काहीही करून तिला चांगलं शिक्षण द्यायचं आहे. मला तिला यशस्वी झालेलं पाहायचं आहे. पण ॲडमिशनसाठी पैसे कुठून येणार हाच विचार मी करत होते. तेव्हा माझं लक्ष माझ्या हातातील अंगठीकडे गेलं. ती अंगठी मला माझ्या पतीने आमच्या पहिल्या ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केली होती. मला माझ्या पतीने दिलेली कोणतीही निशाणी विकायची नव्हती. पण रिया पण माझ्या पतीची निशाणीच होती. तिच्या शिक्षणासाठी मला ती अंगठी विकावी लागली. मी अंगठी विकली आणि माझ्या मुलीचा शाळेत ॲडमिशन केलं होतं. ती अजून खूप लहान होती. ती फक्त 3.5 वर्षांची झाली होती. तिचं ॲडमिशन प्ले स्कूलमध्ये झालं. मी लहान लहान मुलांना शाळेत जाताना पाहायचे तेव्हा मला खूप आनंद होत होता. आता माझी मुलगी पण शाळेत जाऊ लागली. त्यामुळे मला जास्तच आनंद झाला होता. माझ्या डोळ्यात आनंद अश्रू आले होते. मी विचार केला आज रियाचे वडील जिवंत असते तर त्यांना किती आनंद झाला असता. मी मनात निश्चय केला होता मी माझ्या पतीचं कोणतंही स्वप्न अर्धवट सोडणार नाही. माझ्याच्याने जेवढं शक्य होईल तेवढं मी माझ्या मुलीसाठी करेल. जेव्हा माझे पती जिवंत होते तेव्हा आम्ही एकांतात बसून आमच्या मुलीच्या भविष्याबद्दल बोलत होतो. त्यामुळे मला चांगलंच माहीत होतं माझ्या पतीचं माझ्या मुलीसाठी काय स्वप्न होतं. रिया माझ्या मनाचा आनंद, माझ्या एकटेपणाची सोबती आणि माझ्या पतीची शेवटची निशाणी होती. तिला मी खूप जास्त जपलं होतं. माझ्या मुलीमध्ये माझे प्राण बसत होते. मी स्वतः तिला सकाळी शाळेत सोडण्यासाठी जात होते आणि दुपारच्या वेळी तिला घेण्यासाठी जायचे. माझी मुलगी शिक्षणात अतिशय हुशार होती. तिची स्कूल टीचर तिचं खूप कौतुक करत होती. अजून ती खूप लहान होती. नर्सरी प्ले ग्रुपमध्ये तिचं ॲडमिशन झालेलं होतं. त्यामुळे अजून तिला स्कूल युनिफॉर्मही मिळालेला नव्हता.
मी खूप मेहनत करून माझ्या मुलीला शाळेत पाठवलं होतं. प्रत्येक महिन्यात तिच्या शाळेची फीस मी भरत होते. दिवसभर लोकांच्या घरात मोलकरणीचं काम मी करत होते. रात्री माझ्या मुलीचा अभ्यास मी घेत होते. ती तिच्या लहान लहान पावलांनी घरभर खेळत होती. आयुष्य खूप कठीण होतं, पण माझ्या मुलीकडे पाहून, तिच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मी सर्व काही विसरून जात होते. दिवस अशाच प्रकारे निघून जात होते. सोमवारी जेव्हा सकाळी माझी मुलगी झोपेतून जागी झाली, तेव्हा मी तिला उठवले. तेव्हा ती म्हणाली, आई, आज मला शाळेत जायचं नाही. मी म्हणाले, बेटा, आत्ताच तर रविवारची सुट्टी झाली ना. तुझ्या मैत्रिणी शाळेत तुझी वाट पाहत असतील. तू नाही गेलीस तर त्या तुझी आठवण काढतील. मी माझ्या मुलीला गोडीगोडीने सांगितलं होतं, कारण तिने शाळेत जावं. माहीत नाही आज सकाळी सकाळी माझी मुलगी शाळेत जायला का नकार देत होती. ज्या दिवशी माझी मुलगी शाळेतून सुट्टी घ्यायची, त्या दिवशी दिवसभर मलाही घरी राहावे लागायचे. आता मी तिला कामावर घेऊन जाणं बंद केलं होतं. ती आता मोठी झाली होती, त्यामुळे आमची शेजारीण तिची काळजी घेत होती. शाळेतून आल्यानंतर माझी मुलगी शेजारच्या मुलीसोबत खेळत होती. जोपर्यंत मी कामावरून परत यायचे, तोपर्यंत माझी मुलगी घरी परत येत होती. आमची शेजारीण खूप चांगली बाई होती. शेजारणीच्या मुलीसोबत माझी मुलगी खूप चांगलं खेळत होती. तिच्यामुळे मलाही थोडा आधार मिळाला होता. ती माझ्या मुलीची खूप जास्त काळजी घेत होती. मी रियाला शाळेत सोडून आले होते आणि नेहमीप्रमाणे त्यानंतर मी माझ्या कामावर निघून गेले होते. पण आज ज्या घरी मी कामावर गेले होते, तिथे पाहुणे आलेले होते, त्यामुळे खूप जास्त काम होतं. 12 वाजले होते. मला माझ्या मुलीला शाळेतून आणायला जायचे होते. मला तिची खूप काळजी वाटत होती. जेव्हा माझे काम संपले, तेव्हा मी लगेच तिला घेण्यासाठी निघाले. मला 10 मिनिट उशीर झाला होता. रियाची शाळा सुटून 10 मिनिटं उशिरानेच मी तिला घ्यायला जात होते. तिच्या शाळेत आई किंवा वडील मुलांना घ्यायला येत नाहीत, तोपर्यंत शाळेतील मावशी मुलांना शाळेतून सोडत नव्हती. या गोष्टीमुळे मी निश्चिंत होते. मला वाटत होतं माझी मुलगी शाळेतच असेल, त्यामुळे कधी 5-10 मिनिटे उशीर झाला तर मला तिची काळजी वाटत नव्हती. पण त्या दिवशी सकाळपासूनच माझं मन खूप चिंतित होतं. विचित्र भीती माझ्या मनात बसली होती. जेव्हा मी माझ्या मुलीला घेण्यासाठी शाळेत गेले, तेव्हा बराच वेळ मी गेटच्या बाहेर उभा होते. मी थक्क झाले. खूप विचित्र वाटलं. गेटच्या बाहेर कोणीच आलं नव्हतं. मी विचार केला, मी शाळेच्या आत जाऊन पाहावं. मी शाळेच्या आत गेले, तेव्हा पाहिलं, ज्या मुलांचे पॅरेंट्स त्यांना घ्यायला आलेले नाही, ते मुलं अजून तिथेच बसलेले आहेत. काही मुलं इकडे तिकडे खेळत होते. तेव्हा मी विचार केला, माझी रिया पण त्याच मुलांमध्ये कुठेतरी असेल, पण मला ती कुठेही दिसत नव्हती. मी शाळेतील गेटवर उभा असणाऱ्या मावशीला विचारलं, मावशी, रिया कुठे आहे? त्या म्हणाल्या, तुमची मुलगी इथेच कुठेतरी असेल, पण ती शाळेच्या आत नव्हती. मी शाळेतून बाहेर येऊन पाहिलं, ती बाहेर पण दिसत नव्हती. माझी मुलगी दिसली नाही म्हणून माझे हातपाय थरथरत होते. मला खूप भीती वाटत होती. ती अचानक कुठे गेली असेल? मी वेड्यासारखं इकडे तिकडे तिला शोधत होते. मी शाळेच्या स्टाफवर ओरडायला सुरुवात केली. मी म्हणाले, मला 5-10 मिनिट उशीर काय झाला? तुम्ही लोकांनी माझ्या मुलीची काळजीच घेतली नाही. तिथे उभं राहून स्टाफ माझं बोलणं ऐकत होता. ते म्हणाले, तुमची मुलगी शाळेतून कुठे जाणार? आम्ही मुलांची खूप काळजी घेतो. सर्वात जास्त काळजी आम्ही लहान मुलांची करतो. अच्छा, मग ती कुठे आहे? रिया शाळेतच आली होती. मी शाळा सुटण्याच्या वेळेला तिला घेण्यासाठी आले आहे. कुठे आहे माझी मुलगी? रिया, मी जोरात ओरडायला सुरुवात केली. तिथे उपस्थित सर्व लोक हे सर्व तमाशा पाहत होते. माझ्यासोबत कुणी नव्हतं ज्यांच्या मदतीने मी माझ्या मुलीला शोधू शकेल. तरी बराच वेळ मी वेड्यासारखं माझ्या मुलीला तिथेच शोधत होते. संपूर्ण शाळेत मी माझ्या मुलीला शोधलं होतं. माझी मुलगी मला कुठेही दिसली नाही. आता माझ्याकडे पोलिसांकडे जाण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय शिल्लक नव्हता. माझी मुलगी हरवून आता 6 तास उलटून गेले होते. मी पोलिसांना सांगितलं, मी माझ्या मुलीला स्वतः शाळेत सोडायला गेले होते. जेव्हा मी तिला आणायला गेले, तेव्हा ती शाळेत नव्हती. तिच्या क्लासमधल्या मुलींनी सांगितलं, ती शाळेत त्यांच्यासोबतच होती, पण लंच ब्रेकमध्ये ती कुठे गेली कोणालाच माहीत नाही. शाळेच्या बाहेर असलेल्या CCTV फुटेजमध्ये पाहिलं, त्यात दिसत होतं ती शाळेतून बाहेर निघाली आहे, परंतु त्यानंतर ती कुठे गेली हे कोणालाही समजलं नाही. पोलीस तिला खूप शोधत होते. माझी निरागस मुलगी कुठे असेल, कशा अवस्थेत असेल, मला काही समजत नव्हतं. मी वेडी झाले होते. रडून रडून माझी अवस्था वाईट झाली होती. मी फक्त देवाला प्रार्थना करत होते,
माझी मुलगी जिथे असेल तिथे सुखरूप असावी आणि लवकरात लवकर माझ्यापर्यंत ती परत यावी. मला तिची खूप काळजी वाटत आहे. माहीत नाही ती कुठे निघून गेली आहे का? तिला कोणी किडनॅप केला असेल. देवालाच ठाऊक माझ्या मुलीसोबत काय होत आहे. देवा, माझ्या रियाची काळजी घे. असंच रडत रडत 3 दिवस निघून गेले, पण माझ्या मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. पोलीसवाले म्हणाले, आम्ही तुमच्या मुलीला सर्वत्र शोधलं आहे, पण आम्हाला अजूनही तुमच्या मुलीचा काहीच पत्ता लागलेला नाही. आम्हाला तुमच्या मुलीचा तपास लागताच आम्ही तुम्हाला नक्कीच कळवतो. माझे मन तुटून गेले होते. मी माझ्या मुलीची दिवसरात्र आठवण काढून खूप रडत होते. तिच्या काळजीत मी सर्व काही विसरले होते. तीच तर माझ्या जगण्याचे कारण होती. माझ्या एकटेपणाची ती सोबती होती. मी देवाला फक्त एकच प्रार्थना करते, माझ्या मुलीला लवकरात लवकर माझ्यापर्यंत पोहोचव. तिला जर मला भेटली नाही तर मी तिच्या वडिलांना कसं तोंड दाखवणार? मी त्यांच्या निधनानंतर त्यांच्या मुलीची काळजी घेऊ शकले नाही. देवाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. लाख प्रयत्न करूनही माझी मुलगी मला कुठेही सापडली नाही. अशा प्रकारे कित्येक दिवस निघून गेले. आता मला माझ्या खाण्यापिण्याची काळजी वाटत नव्हती आणि हेही मला समजत नव्हतं मी जिवंत आहे की नाही. मी माझ्या घरातील एका कोपऱ्यात उपाशी पडून होते. माझे डोळे दरवाजाकडे लागलेले असायचे. मला वाटत होतं कधी माझी मुलगी येईल आणि मी तिला घट्ट मिठी मारेल. माझे डोळे रियाला पाहण्यासाठी खूप तरसले होते. शेजारी राहणाऱ्या लोकांना माझ्यावर दया येत होती. ते लोक मला जबरदस्तीने जेवण भरवत होते. ते मला धीर देत होते. सोना, तुझी मुलगी एक ना एक दिवस नक्कीच परत येईल, पण तो दिवस कधी येणार? मी हाच प्रश्न प्रत्येकाला विचारत होते. वेळ आणि परिस्थितीने मला वृद्ध केलं होतं. मी आजारी आणि अशक्त झाले होते. दिवस अशाच प्रकारे निघून जात होते. माझ्या मुलीची वाट पाहण्यात कित्येक वर्ष निघून गेले. मी देवाला मरण मागत होते, पण देव मला मरणही देत नव्हता. मी त्या दिवसासाठी जिवंत होते ज्या दिवशी मला माझी मुलगी परत भेटेल. मला असे वाटत होते, माहीत नाही ती कुठे निघून गेली आहे. एवढे दिवस निघून गेली, माहीत नाही ती जिवंत पण असेल की नाही. जीवन आणि मृत्यू हे देवाच्या हातात आहे. मी जिवंत प्रेत होऊन माझं आयुष्य काढत होते. एका स्त्रीसाठी एकटेपणा काय असतो हे फक्त तिलाच माहीत असतं. अगोदर सोनाचा पती तिला एकटं सोडून निघून गेला. त्यानंतर ती तिचं आयुष्य रियाकडे पाहून जगत होती. पण माहीत नाही अचानक तीही कुठे निघून गेली. मी माझ्या मुलीचे कपडे, खेळणे आणि तिचे इतर सामान पाहून खूप रडत होते. तिची खेळणी मी माझ्या छातीशी कवटाळून धरत होते. तिचे कपडे, तिच्या बाकीचे सामान मी खूप सांभाळून ठेवलं होतं. ते सामान पाहून मला असं वाटत होतं माझी मुलगी माझ्यासमोर उभा आहे. लोक मला समजावत होते, सोना, तू किती दिवस असं जगणार आहेस? तू तुझ्या मुलीला विसरून जा. ती जिथे पण असेल देव तिची काळजी घेईल. तू स्वतःला विजा पोहोचवलीस तर कसं चालेल? पण मला हाच विचार करून रडू येत होतं की माझी रिया अडचणीत तर नसेल ना? ती कुठे फसली असेल का? ती लहान आहे, निरागस आहे. तिला जास्त काही या जगातली माहिती पण नव्हतं. मी माझ्या मुलीच्या शाळेत त्यानंतर कित्येक वेळा गेले. ज्या प्रकारे ती शाळेतून गेली तसंच ती शाळेत परत येईल या अपेक्षेने, ती मला परत भेटेल तर मी तिला लगेच घरी घेऊन येईल या अपेक्षेने मी दररोज शाळेत जात होते. पण शाळेत जाण्याने माझा काहीच फायदा झाला नाही. मी पोलीस स्टेशनमध्येही दररोज जात होते. पोलीसवाले मला हेच सांगून परत पाठवायचे, आम्हाला तुमच्या मुलीबद्दल काही समजलं तर तुम्हाला आम्ही नक्कीच कळवू. पण माझ्या मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. मी आता अपेक्षा करणं सोडून दिलं होतं की रिया मला कधी भेटेल. मी दिवसभर घरात एकटीच राहायचे. माझ्या मुलीचे कपडे आणि तिच्या खेळण्यांसोबत मी बोलत होते. मला ते पाहून असं वाटत होतं रिया याच घरात माझ्यासोबत उपस्थित आहे. मी रात्री झोपायचे तेव्हाही मला तिचे आवाज ऐकायला यायचे. पण असे कित्येक दिवस चालणार होते. आता मला एकटेपणा खूप खाऊ लागला. त्यामुळे मी विचार केला, अगोदर जसं मी लोकांच्या घरात काम करायला जायचे अगदी तसंच आताही काम करेल, जेणेकरून माझा वेळ जाईल आणि मला एकटेपणा पण सतावणार नाही. माहीत नाही माझं आयुष्य किती शिल्लक आहे, पण जेवढं शिल्लक आहे ते मला असं वाया घालवायचं नाही. हाच विचार करून मी कित्येक वर्ष लोकांच्या घरात काम केलं. प्रत्येक वर्षी माझ्या मुलीची आठवण माझ्या मनात बसलेली होती. पाहता पाहता 17 वर्ष निघून गेले. माझे वय आता खूप जास्त झाले होते. लोकांच्या घरात काम करून, त्यांनी दिलेले कपडे घालून आणि त्यांनी दिलेलं अन्न खाऊन माझ्या आयुष्याचे 17 वर्ष कसे निघून गेले होते आता विचार केला तर माहीत नाही.
माझ्या आयुष्याचे किती दिवस शिल्लक आहेत. मी कधी हे जग सोडून जाईल. शरीरात खूप जास्त अशक्तपणा जाणवत होता. म्हातारपणाने मला घेरलं होतं. असं म्हणतात, जे लोक खूप आनंदी असतात त्यांना म्हातारपण थोडं उशिरा येतं, पण ज्यांना खूप जास्त दुःख असतं त्यांना वयाच्या अगोदरच म्हातारपण येतं. माझ्यासोबतही काही असंच झालं होतं. मी वयाच्या अगोदरच म्हातारी झाले होते, ज्यामुळे मी खूप अशक्त झाले होते. मी खूप हतबल झाले होते, पण तरीही माझं आयुष्य जगण्यासाठी जेवढं करायचं तेवढं मी करत होते. एके दिवशी मला एक नवीन घरात काम मिळालं होतं. तिथे मला फक्त झाडू आणि भांडी घासण्यासाठी बोलावलं होतं. मी त्यांच्याकडे जास्त करून रात्रीच्या वेळी जात होते. त्या घराची मालकीण खूप चांगली होती. त्यांना 3 मुलं होते आणि 3 सुना होत्या. त्या मालकिणीचा स्वभाव खूप चांगला होता. एके दिवशी मी साफसफाई करत होते तेव्हा मालकीण म्हणाली, सोना, मला असं वाटत आहे आज तुझी तब्येत बरी नाही. तुला हवं असेल तर तुला मी पैसे देते, औषधं घेऊन ये. मी मालकिणीला म्हणाले, माझी तब्येत बरी आहे. ते काय आहे ना, जास्त विचार आणि आयुष्यात मिळालेले दुःख यांनी मला खूप कमकुवत केलं आहे. मालकीण म्हणाली, ठीक आहे, मला तुला एक सांगायचं आहे. आज तू घरी लवकर जाऊ नको. आज माझ्या मुलाचे मित्र जेवण करण्यासाठी घरी येणार आहेत. ते काय आहे ना, त्याच्या मित्राचं नुकतंच लग्न झालं आहे, त्यामुळे त्याने त्याचा मित्र आणि त्याच्या मित्राच्या पत्नीला जेवणासाठी बोलवलं आहे. जेवण तर शेफ बनवेल, पण इतर कामासाठी मला तुझी गरज लागेल. मी मालकिणीला म्हणाले, ठीक आहे, मी उशिरा घरी जाईल. मालकिणीला माझं काम खूप आवडलं होतं. त्या माझी खूप काळजी घेत होत्या. मला वाटत होतं इथे काम करणं अगदी योग्य आहे. जास्त करून मी कामात व्यस्त असायचे. जेव्हा बाहेर जायचे तेव्हा दरवाजाजवळ एका कोपऱ्यामध्ये बसत होते. या घरात जास्त नौकर नव्हते. मोलकरीणही खूप कमी होत्या. घर पण जास्त मोठे नव्हते, त्यामुळे मला तिथे काम करण्यासाठी कोणतीही अडचणींना तोंड द्यावे लागले नाहीत. मालकिणीच्या 3 सुना खूप चांगल्या होत्या. त्या जास्त करून कामाशी काम बोलायच्या, पण जेव्हा त्या माझ्यासमोर यायच्या तेव्हा त्या मला थोडेफार पैसे देत होत्या. त्या दिवशी मी मालकिणीच्या घरी रात्री उशिरापर्यंत थांबले होते. शेफने जेवण बनवलं होतं. घरातील स्वच्छता खूप चांगल्या प्रकारे झाली होती, पण पाहुणे अजून आले नव्हते. रात्रीचे 9 वाजले होते. मी मालकिणीला म्हणाले, मालकीण, अजून पाहुणे कसे काय नाहीत आले? मला घरी पण जायचं आहे. मालकीण म्हणाली, थांब, मी आत्ता माझ्या मुलाला विचारून तुला सांगते. जेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला विचारले तेव्हा त्या नाराज होऊन मला म्हणाल्या, माफ कर मला सोना, आज पाहुणे येणार नाहीत. तुला हवं असेल तर तू आत्ता तुझ्या घरी परत जाऊ शकतेस. त्या लोकांच्या घरी काहीतरी इमर्जन्सी आली आहे. ते उद्या नाही तर परवा नक्कीच येतील. कामासाठी तुझी गरज असेल तर उद्या किंवा परवा तुला आम्ही इथे नक्कीच थांबवून घेऊ. मी मालकिणीची परवानगी घेतली आणि माझ्या घरी परत जाण्यासाठी निघाले. दुसऱ्या दिवशी जेव्हा मी मालकिणीच्या घरी कामासाठी गेले तेव्हा मी त्यांना विचारले, आज तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत की नाही? त्यांनी सांगितले, हो, आज नक्की येतील. नरेशने त्यांना कॉल करून विचारलं आहे. काल त्यांच्या मित्राच्या आईची तब्येत अचानक बिघडली होती, त्यामुळे त्यांनी आपल्या घरी येणं कॅन्सल केले होते. मी त्यांचं बोलणं ऐकून हो मध्ये मान हलवली. नंतर मी माझ्या कामात व्यस्त झाले. अचानक मालकीण काम करत करत मला म्हणू लागली, काल रात्री तुला इथे खूप उशीर झाला होता. तुझी मुलं घरी तुझी वाट पाहत असतील ना? त्यांचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणाले, मालकीण, मला मुलं नाहीत. मला काल घरी जायला उशीर झाला होता, पण दिवसभर मी काम करून खूप थकून जाते, त्यामुळे रात्री घरी जाऊन मी आराम करते. मी माझ्या आयुष्याला खूप कंटाळले आहे, त्यामुळे आराम करण्यासाठी मी वेळ शोधत असते. माझं बोलणं ऐकून त्या म्हणाल्या, तुला मुलं नाहीत, तुझे पती कुठे आहेत? मी म्हणाले, माझं या जगात कुणीही नाही. माझे पती मला एकटीला सोडून या जगातून निघून गेले आहेत. देवाने मला एक मुलगी दिली होती, तिला पाहून मी जगत होते. एके दिवशी देवाने तिलाही माझ्यापासून हिसकावून घेतलं. माझं बोलणं ऐकून मालकीण म्हणाली, तुझी मुलगी पण या जगात नाही का? मी त्यांच्याकडे पाहिलं. त्या खूप उदास होऊन विचारत होत्या. तेव्हा मी म्हणाले, माझ्या म्हणण्याचा तो उद्देश नाही, पण माझी मुलगी कुठे आहे, ती कुठे गेली, या जगात आहे की नाही, मला काही माहिती नाही. मालकीण म्हणाली, तू बोलतेस याचा अर्थ काय आहे? मी माझ्या साडीच्या पदराने माझे डोळे पुसले आणि म्हणाले, एके दिवशी माझी मुलगी शाळेत गेली होती. जेव्हा मी तिला शाळेतून आणायला गेले तेव्हा ती शाळेत नव्हती. या गोष्टीला 17 वर्ष निघून गेले आहेत.
आजपर्यंत मला माझी मुलगी परत मिळाली नाही. तिच्या आठवणीत मी अशी झाली आहे. एवढं बोलून मी रडू लागले. मालकिनीने मला धीर दिला. ती म्हणाली, काळजी करू नको सोना, तुझ्या मुलीला काहीही झालं नसणार. देव नक्कीच तुझी आणि तुझ्या मुलीची भेट घडवून आणेल. मी मालकिनीकडे पाहून म्हणाले, मालकीन, जर ती या जगात नसेल तर मी माझ्या मुलीला कशी भेटणार? त्या म्हणाल्या, तू देवाला दररोज प्रार्थना करतेस ना तुझ्या मुलीला सुखरूप ठेवण्यासाठी? मी म्हणाले, हो, मी दररोज माझ्या मुलीसाठी देवाजवळ प्रार्थना करते. ती नेहमी खुश राहावी. ती जिथे पण असेल तिथे सुखरूप असावी. त्यांनी सांगितलं, सोना, तुझी मुलगी सुखरूप असेल. कारण एक आई जेव्हा देवाकडे प्रार्थना करते तेव्हा देव तिची प्रार्थना नक्कीच स्वीकारतो. देव तिच्या मुलांची रक्षा करतो. तू जास्त काळजी करू नको. तुझी मुलगी या जगात असेल तर ती तुला नक्कीच मिळेल. मालकिनीने मला धीर दिला होता. मालकीन माझ्या मुलीबद्दल जे काही शब्द बोलली असं कित्येक जण मला म्हणाले होते, पण माझं मन हे सर्व काही मान्य करायला तयार होत नव्हतं. माझं मन म्हणत होतं, माहीत नाही ती वेळ कधी येईल जेव्हा माझी मुलगी माझ्यासमोर असेल. मी तिला घट्ट मिठी मारेल. त्या दिवशी मला माझ्या मुलीची खूप आठवण येत होती. कारण खूप दिवसानंतर मी माझ्या मुलीसोबत झालेल्या घटनेबद्दल कोणाला तरी सांगितलं होतं. संध्याकाळची वेळ झाली तेव्हा मालकीन म्हणाली, सोना, पाहुणे येणार आहेत, सर्व तयारी झाली पाहिजे. मी त्यांना आश्वासन दिलं. स्वच्छता मी चांगल्या प्रकारे करेल. सर्व काही व्यवस्थित पार पडेल. रात्रीच्या 9 वाजता मालकिनीच्या घरी नवीन लग्न झालेलं जोडपं आलं. मुलगी अतिशय सुंदर दिसत होती. मुलगा पण खूप सुंदर होता. ते लोक बराच वेळ गप्पा मारत होते. त्या लोकांना चहा नाश्ता दिल्यानंतर जवळजवळ 10:30 वाजल्यानंतर त्या लोकांनी जेवण केलं. जेव्हा त्या लोकांचे जेवण झाले तेव्हा मी आणि माझ्यासोबतची दुसरी मोलकरीण डायनिंग टेबलवरचे प्लेट्स घेण्यासाठी गेलो. तेव्हा माझं लक्ष त्या नववधूच्या हाताकडे गेलं, जी इथे पाहुणे म्हणून आली होती. मी तिच्या हाताकडे पाहून दंग झाले होते. एका क्षणासाठी मी तिच्याकडे पाहतच राहिले. मी तिच्या हाताकडे पाहिले, नंतर माझ्या हाताकडे पाहिलं. तिच्या हातावर अगदी तसाच तीळ होता जसा माझ्या हातावर होता. तसाच तीळ माझ्या मुलीच्या हातावरही होता. ही माझी मुलगी रिया तर नसेल? हा विचार माझ्या मनात येताच माझ्या मनात एक लहर आली. माझे हातपाय आता थरथरू लागले. हा विचार करत असताना माझ्या हातातले काचेचे प्लेट्स जमिनीवर पडले. ते प्लेट्स जमिनीवर पडताच मोठा आवाज झाला होता. त्या प्लेट्सच्या काचा सर्वत्र पसरल्या होत्या. तिथे उपस्थित सर्वांनी माझ्याकडे आश्चर्याने पाहिलं. मी पण शुद्धीत नव्हते. मी धावत त्या मुलीकडे गेले. तिने स्लीवलेस ब्लाऊज घातलं होतं, त्यामुळे तिचे हात स्पष्ट दिसत होते. मी तिचा हात धरला आणि म्हणाले, रिया, माझी मुलगी, तू एवढे दिवस कुठे होतीस? मी तिच्या चेहऱ्यावर हात लावला तेव्हा ती मुलगी मागे सरकली. तिच्या पतीने तिच्या हाताला धरलं आणि तो म्हणाला, हे तुम्ही काय करत आहात? तेवढ्यात मालकीन म्हणाली, सोना, हे तू काय करत आहेस? मी म्हणाले, मालकीन, ही माझी मुलगी रिया आहे. तू किती सुंदर दिसत आहेस बेटा. तू माझी मुलगी रिया आहेस ना? तू माझ्यापासून दूर का जात आहेस? ती मला विचित्र प्रकारे पाहू लागली. ती खूप घाबरलेली दिसत होती. घाबरून ती मागे सरकत होती. तेव्हा मी म्हणाले, बेटा, माझ्यापासून तू दूर जाऊ नको. मी तुझी आई आहे. मी तुझी सख्खी आई आहे, जिने तुला जन्म दिला आहे. तेव्हा मालकिनीचा मुलगा म्हणाला, मम्मा, ही बाई काय करत आहे? तिच्यामुळे वहिनी घाबरत आहे. तो म्हणाला, वहिनी, चला आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊया. असं वाटत आहे ही बाई पागल झाली आहे. मी धावत रियाजवळ गेले आणि म्हणाले, नाही बेटा, माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. मी तुझीच आई आहे. तुला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर बघ, तुझ्या हातावरचा तीळ आहे ना, अगदी तसाच तीळ माझ्या पण हातावर आहे. हे बघ. माझी मुलगी 4 वर्षांची होती. ती शाळेतून हरवली होती. बेटा, ती तूच आहेस. तू इथे आलीस तेव्हाच मला मनातून वेगळं काहीतरी जाणवत होतं. मला असं वाटत होतं जसं तुझं आणि माझं खूप जुनं नातं आहे. आता तुझ्या हातावरचा तीळ पाहून मला पूर्ण विश्वास बसला आहे. तू माझी हरवलेली तीच मुलगी आहेस, जी 17 वर्षांपूर्वी हरवली होती. आत्तापर्यंत ती बिचारी काहीच बोलली नव्हती. आता तिने मला व्यवस्थित पाहिलं आणि म्हणाली, व्हॉट नॉनसेन्स. एवढं बोलून ती तिच्या पतीसोबत पुढे सरकली. मी तिला अपेक्षेने भरलेल्या नजरेने पाहू लागले. तेव्हा मालकिनीने माझ्या खांद्याला धरलं आणि त्या म्हणाल्या, सोना, तू वेडी झाली आहेस का? तुझी हिंमत कशी झाली आमच्या पाहुण्यांसोबत असं वागण्याची? तिथे मालकिनीच्या सुनाही उपस्थित होत्या. त्या म्हणाल्या, आई, ते बघा, रश्मी किती घाबरलेली दिसत आहे. तिची अवस्था किती वाईट झाली आहे. ती पण आपल्याबद्दल किती वाईट विचार करत असेल.
आपण कशा मोलकरणी घरात ठेवल्या आहेत? मालकिनीच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता आणि त्यांच्या सुनेच्या चेहऱ्यावरही. मालकीन म्हणाली, यानंतर परत आमच्या पाहुण्यांसोबत असा उद्धटपणा करण्याचा प्रयत्न करू नकोस सोना. मी म्हणाले, मालकीन, मी खरंच बोलत आहे. ही माझीच मुलगी आहे. आता मी मालकिनीसोबत बोलत होते तेव्हाच ती मुलगी परत तेथे आली आणि तिने मालकिनीकडे पाहिलं. ती म्हणाली, काकू, आम्ही आता निघत आहोत. माझी तब्येत बरी नाही. तेव्हा मालकिनीचा मुलगा नरेश म्हणाला, आई, तुझ्या मोलकरणीचे असे वागणे पाहून वहिनींना त्यांची तब्येत बरी वाटत नाही. माझा मित्र आणि त्याची पत्नी आता इथून जात आहेत. या बाईने तर सर्व मूडच खराब केला आहे. मी तिच्या पुढे हात जोडले आणि म्हणाले, बेटा, तुला माझ्या ममतेवर विश्वास नसेल, पण तुला विश्वास असेल तरी कसा? जेव्हा तू 4 वर्षांची होतीस तेव्हाच मला सोडून गेलीस. मी तुझी आई आहे. एक आई आपल्या लेकराला कधीच ओळखायला चुकत नाही आणि ती त्याला विसरू पण शकत नाही. ती मुलगी म्हणाली, तुमच्याकडे काय पुरावा आहे मी तुमची मुलगी आहे याचा? मी या शहरातील सर्वात मोठ्या नामांकित बिझनेसमनची मुलगी आहे. त्यांनी लहानपणापासून आत्तापर्यंत मला सांभाळलं आहे. त्यांनीच माझं लग्न पण करून दिलं आहे. तेव्हा तिचा पती म्हणाला, तुम्ही एवढ्या विश्वासाने सांगत आहात ना की माझी पत्नी तुमची मुलगी आहे? तुम्ही याचा आम्हाला पुरावा द्या, जेणेकरून आम्हाला तुमच्यावर विश्वास बसेल. मी म्हणाले, माझ्याकडे माझ्या ममतेशिवाय इतर दुसरा पुरावा नाही. फक्त एक पुरावा आहे माझ्याकडे. माझ्या हातावर जो तीळ आहे, अगदी तसाच तीळ तिच्या पण हातावर आहे. माझ्या मुलीची जन्मखून हीच होती. हे ऐकून तो व्यक्ती हसू लागला. तो म्हणाला, तीळ तर कुणाच्याही शरीरावर असू शकतो. याचा अर्थ असा नसतो की तो व्यक्ती आणि समोरच्या व्यक्तीमध्ये काहीतरी संबंध असावेत. मी रडत म्हणाले, माझं तुझ्या पत्नीसोबत खूप जुनं नातं आहे. मी तिला जन्म दिला आहे. मी माझ्या मुलीला ओळखलं आहे. हीच माझी रिया आहे. ती आज तुझी पत्नी आहे. अच्छा, जर तुम्हा लोकांना माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल, मी चालत चालत रियाजवळ गेले आणि म्हणाले, मला तुझ्या जन्मापासून तुझ्या 4 वर्षापर्यंतच्या कालावधीतील फोटोज दाखव. तेव्हा मला विश्वास बसेल की तू माझी मुलगी नाहीस. तुझ्याकडे तुझ्या जन्मानंतरचा एक तरी फोटो असेल ना? तुझ्या आईवडिलांकडे तरी नक्कीच असेल. ती माझं बोलणं ऐकून विचारात पडली. तेव्हा मालकिनीचा मुलगा नरेश म्हणाला, तुमच्याकडे तुमच्या लहानपणीचा फोटो असेल ना? तो फोटो आणा आणि यांना दाखवा, जेणेकरून यांचा विश्वास बसेल की तुम्ही त्यांची मुलगी नाहीत. मी खूप विश्वासाने म्हणाले, तुझ्याकडे तुझ्या लहानपणीचा एकही फोटो नसेल बेटा, कारण ते लहानपण, त्या आठवणी तू माझ्यासोबत घालवल्या आहेस आणि तुझ्या वडिलांसोबत. ते फोटो माझ्याकडे आहेत. एवढेच नाही, तू 3 वर्षांची होती तेव्हाचे पण फोटो माझ्याकडे आहेत. ती म्हणाली, ठीक आहे, मी याबद्दल माझ्या वडिलांसोबत नक्कीच बोलेल आणि तुम्हाला माझ्या लहानपणीचे फोटोही आणून नक्कीच दाखवेन. माझे फोटो माझे पॅरेंट्स सोबत नक्कीच असतील. मी म्हणाले, ठीक आहे बेटा, तू मला ते फोटो आणून दाखव, पण मला विश्वास आहे तू माझीच मुलगी आहेस. त्या दिवशी ती मुलगी तिथून निघून गेली. मी मालकिनीच्या घरात काम करत होते, पण त्या दिवसानंतर त्या घरात कुणीही माझ्यासोबत व्यवस्थित बोलत नव्हतं. सर्वांना असंच वाटत होतं की मी खोटं बोलत आहे. मी त्यांच्या घरी आलेल्या पाहुण्यांचा अपमान केला आहे. 2-3 दिवस झाले तरी मला रश्मीकडून काहीच बातमी मिळाली नाही. तेव्हा मी तिच्या घराचा पत्ता विचारत स्वतः तिच्या सासरी जाण्याचा विचार केला. मी नरेश सरांच्या पायावर पडले आणि त्यांना रडून म्हणाले, एकदा माझ्यासमोर हे क्लिअर करा की रश्मी माझी मुलगी नाही. तेव्हा मी इथून स्वतःहून काम सोडून निघून जाईल. त्यानंतर कधी तुम्हा लोकांना माझा चेहरा पण मी दाखवणार नाही. मालकिनीला माझ्यावर दया आली. त्या म्हणाल्या, बेटा नरेश, एकदा रश्मीसोबत यांना भेटू दे. मी मालकिनीच्या मुलासोबत रश्मीच्या सासरी गेले होते. तिथे बाकी सर्वांसाठी ती रश्मी होती, पण माझ्यासाठी ती माझी मुलगी रिया होती. तिथे गेले तर पाहिलं, तिचं आयुष्य ती खूप ऐशो आरामात घालवत आहे. तिचं घर खूप मोठं होतं. नरेश साहेबांनी त्यांच्या मित्रासोबत याबद्दल चर्चा केली. त्यानंतर रश्मीला बोलावलं गेलं. मी म्हणाले, बेटा, तू तुझ्या लहानपणीचा फोटो जो तुझ्या आईवडिलांसोबत आहे तो मला दाखवला नाहीस. माझं बोलणं ऐकून ती घाबरली आणि म्हणाली, तुम्ही थोडा वेळ वाट पहा, मी माझ्या आईवडिलांनाच इथे बोलावून आणते. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर तिचे आईवडील तिथे आले होते. मी एका बाजूला उभा होते. माझ्या डोळ्यात अश्रू होते. माझ्या मनात मला वाटत होतं, रश्मी माझीच मुलगी आहे. जेव्हा तिचे आईवडील तिथे आले तेव्हा मी त्यांना सर्व काही सांगितलं. तेव्हा रश्मीची आई म्हणाली,
तू वेडी झाली आहेस का? तू हा कसला आरोप आमच्यावर करत आहेस? तुझं म्हणणं आहे रश्मी तुझी मुलगी आहे. असं होऊ शकत नाही. रश्मी माझी मुलगी आहे. मी म्हणाले, मालकीन तुम्ही खोटं का बोलत आहात? तुम्ही तुमचा एक हात तुमच्या मनावर ठेवा आणि दुसरा हात तुमच्या मुलीच्या डोक्यावर ठेवा. तुमच्या मुलीची शपथ खाऊन मला सांगा, तुम्ही खरोखर हिला जन्म दिला आहे का? दुसऱ्या बाजूला तिच्या वडिलांकडे पाहून मी हाच प्रश्न विचारला. तुम्ही या गोष्टीची शपथ घेऊन सांगू शकता का की रश्मी तुमचीच मुलगी आहे? हे तुमचंच रक्त आहे. हे बघा, मी तुमच्यासमोर हात जोडते, तुमच्या पायाही पडते, तुम्हाला विनंती करते, जे काही खरं आहे ते तुम्ही सर्वांना सांगा. माझं बोलणं ऐकून तिचे आईवडील अपमानित झाले होते. रश्मी म्हणाली, आई बाबा, तुम्ही माझ्या लहानपणीचा तो फोटो घेऊन या जो तुमच्यासोबत मी काढलेला आहे. तो फोटो तुम्ही यांना दाखवा. आता या क्षणी रश्मीच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी माझ्यासमोर हात जोडले आणि ते म्हणाले, ताई, मला माफ करा. त्यानंतर ते त्यांच्या मुलीकडे पाहून म्हणाले, बेटा, तुझ्या लहानपणीचा एकही फोटो माझ्याकडे नाही, कारण या जे काही बोलत आहेत ते सर्व सत्य आहे. हे ऐकून तिथे उपस्थित सर्वजण थक्क झाले, पण मला खूप आनंद झाला होता. मी म्हणाले, याचा अर्थ खरोखर रश्मी माझीच मुलगी आहे? त्यांनी सांगितलं, हो, कदाचित ती तुमचीच मुलगी आहे. त्यांनी सांगितलं, 17 वर्षांपूर्वी रश्मी मला खांद्यावर बॅग घेऊन आणि गळ्यात ID कार्ड घालून शाळेच्या बाहेर रोडवर दिसली. कदाचित शाळेतील मुलांसोबत शाळेतून बाहेर आली होती. तेव्हा तिला कोणीही पाहिलं नव्हतं. ती माझ्या गाडीसमोर आली. मी अचानक गाडीला ब्रेक लावला. मी तिला विचारलं, बेटा, तू कुठे जात आहेस? कदाचित शाळेबाहेर एक खेळणीचे दुकान लागले होते. तिला ती खेळणी खरेदी करायची होती. मी तिला खेळणी खरेदी करून दिली. आम्हा दोघा पती-पत्नींजवळ आमचं अपत्य नव्हतं. देवाने आम्हाला सर्व काही दिलं, पण मुलाचं सुख दिलं नाही. तुमची मुलगी निरागस दिसत होती. तिला काही माहिती नव्हतं. तिला मी खेळणी खरेदी करून दिली तेव्हा ती खूप खुश झाली. मी आजूबाजूला पाहिलं. आता मला कोणीच दिसलं नाही. तुमच्या मुलीनेही मला काही सांगितलं नाही. तिने फक्त तिचे नाव मला सांगितले होते. तिचं नाव रिया आहे. या व्यतिरिक्त तिला काहीच माहिती नव्हतं. मला वाटलं ही मुलगी हरवली आहे. मी ही गोष्ट गाडीत असलेल्या माझ्या पत्नीला सांगितली. तेव्हा ती म्हणाली, हे बघा, मी आजपर्यंत मुलाच्या सुखासाठी खूप तडफडत आहे. ही मुलगी आपल्याला देवाने दिलेली भेट आहे. मी माझ्या पत्नीवर रागवलो आणि तिला म्हणालो, तू चुकीचा विचार करत आहेस. ती कोणाची मुलगी असेल, आपण त्यांचं मूल हिसकावून आपली ओटी भरू नये. मी तिच्या आईवडिलांना शोधेल. तेव्हा माझ्या पत्नीने मला थांबवले आणि ती म्हणाली, आपण हिला आपली मुलगी समजून हिचं पालनपोषण केलं तर काय वाईट आहे? आपणही हिला खूप जास्त प्रेम करू. मी म्हणालो, पण तिचे खरे आईवडील तिला शोधत असतील ना? ते माझ्याकडे आले तर मी त्यांना काय उत्तर देणार? तेव्हा माझी पत्नी म्हणाली, तुम्ही काळजी करू नका. जेव्हा तिचे आईवडील येतील तेव्हा आपण त्यांना काही ना काही उत्तर नक्कीच देऊ. मला वाटत आहे तिचे आईवडील कधीही आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत. आपण त्यांच्या मुलीला घेऊन खूप दूर निघून जाऊया. ते लोक त्यांच्या मुलीला कधीही शोधू शकणार नाहीत. माझ्या पत्नीने ही गोष्ट जेव्हा माझ्या मनात घातली तेव्हा मी विचार केला, आम्ही खूप दिवसांनी मुलाच्या सुखासाठी वंचित आहोत. आम्ही हिला आमच्या मुलीप्रमाणे सांभाळलं तर आमचे स्वप्नही पूर्ण होतील. मी त्या क्षणी या मुलीला माझ्या गाडीत बसवलं. त्यानंतर काही वर्षांसाठी मी हिला माझ्यासोबत अमेरिकेमध्ये घेऊन गेलो. रिया तिच्या आईची आठवण काढून खूप रडत होती. ती आई आई म्हणून खूप रडायची. तेव्हा माझ्या पत्नीने तिची खूप काळजी घेतली. तिला चांगलं सांभाळलं. तिला कोणत्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. आम्हाला तिच्यावर खूप प्रेम झालं होतं. आम्हीही तिच्यावर खूप प्रेम करू लागलो. आम्ही तिचं नाव रिया न ठेवता रश्मी ठेवलं. जेव्हा तिचं वय 18 वर्ष पूर्ण झालं तेव्हा आम्ही तिला भारतात परत घेऊन आलो. आम्हाला वाटलं आता ती तरुण झाली आहे, त्यामुळे तिला कोणीही ओळखू शकणार नाही. तिच्या आईवडिलांनाही कधीच समजणार नाही ही त्यांची मुलगी कोण आहे. परंतु देवाचा न्याय बघा, तुम्ही तुमच्या मुलीला ओळखलं. तुमची मुलगी आता 20 वर्षांची झाली आहे. आम्ही तिचं लग्न खूप चांगल्या घरात केलं आहे. मी तुमच्यासमोर हात जोडून तुमची माफी मागतो. मी आणि माझ्या पत्नीने तुमच्या मुलीसोबत काहीच चुकीचं केलेलं नाही. रश्मीला आम्ही आयुष्यभर खूप प्रेम दिलं. खूप प्रेमाने तिचा आम्ही सांभाळ केला आहे. त्यांचं सर्व बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. ते दोघं तिथे थांबून ढसाढसा रडू लागले.
मी त्यांना सांगितलं मी कशा प्रकारे माझ्या मुलीचं संगोपन केलं होतं आणि ती गेल्यानंतर मी किती टेन्शनमध्ये आले होते. त्या लोकांना माझं बोलणं ऐकून खूप आश्चर्य वाटलं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ते दोघं पती-पत्नी माझ्यासमोर हात जोडून माफी मागून परत रडू लागले. हे सर्व देवाचीच लीला होती. कदाचित देवाने माझ्या मुलीच्या नशिबात या दोघांचं प्रेम लिहिलेलं होतं. माझी मुलगी माझ्याजवळ असती तर कदाचित आज ती एवढ्या कर्तृत्ववान माणसाची पत्नी नसती आणि एवढी सुशिक्षित पण नसती. माझ्या मुलीसमोर जेव्हा हे सत्य उघड झालं तेव्हा ती माझ्या गळ्यात पडून ढसाढसा रडू लागली. तिथे सर्व लोक थक्क होऊन उभा होते. सर्व लोक माझी माफी मागत होते. पण मला कोणाचीच काहीच काळजी नव्हती. मला फक्त या गोष्टीचा आनंद होता की मला माझी मुलगी परत मिळाली आहे. मी कधी माझ्या मुलीला मिठी मारायचे तर कधी तिच्या कपाळाचे चुंबन घ्यायचे तर कधी तिला हात लावून पाहू लागले, कारण मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. माझ्या डोळ्यांसमोर माझी मुलगी उभा होती. सर्वांसमोर जेव्हा हे सत्य उघड झालं तेव्हा सर्वांना विश्वास बसला. एका आईची प्रार्थना कधीच व्यर्थ जात नसते. देव आपल्यासोबत कधी कधी अशा काही गोष्टी करतो ज्याला पाहून लोक दंग होतात. माझ्या मुलीने आणि तिच्या पतीने मला सांगितलं होतं, आता तुम्ही आमच्या सोबतच राहा, आम्हाला सोडून तुम्ही कुठेही जाणार नाहीत. माझी मुलगी म्हणाली, आई, लहानपणी मी तुझ्यापासून दूर झाले, पण आता मला तुझ्यापासून दूर जायचं नाही. तू माझ्यासोबत माझ्या घरीच राहणार. तुला कोणाचाच आधार नाही. एक वेळ अशी होती जेव्हा तू माझ्यासाठी सर्व काही केलं आणि आता ही वेळ आहे, जे काही क्षण मी तुझ्यासोबत मिस केले ते आता मला तुझ्यासोबत जगायचे आहेत. मी त्या दोघा पती पत्नींना माफ केलं होतं ज्यांनी माझ्या मुलीला त्यांच्यासोबत नेलं होतं. माझी मुलगी म्हणाली ती तिच्या त्या आई वडिलांनाही कधी विसरू शकणार नाही, कारण त्यांनी तिच्या संगोपनात कोणतीही कमतरता ठेवलेली नव्हती. ती मला पण नव्हती विसरू शकत. अशा प्रकारे तिला 2 आई मिळाल्या होत्या. माझ्या जावयाचे आई वडील या जगात नव्हते. तो एकटाच त्याच्या घरी राहत होता. त्याने मला त्यांच्या घरात जागा दिली. आज मी माझ्या मुलीसोबत त्यांच्याच घरात राहत आहे. माझी मुलगी आणि माझा जावई माझी खूप काळजी घेतात. माझ्या मुलीसोबत मला देवाने आता जावयाच्या रूपात एक मुलगा पण दिला होता. तो माझी त्याच्या आईप्रमाणेच काळजी घेत होता. आज मी देवाने घेतलेल्या निर्णयावर खूप खुश आहे. देवाला वाटेल तेव्हा तो माणसांची ओटी भरू शकतो. त्याला वाटेल तर तो माणसांची ओटी रिकामी पण करू शकतो. देवाने माझ्या आयुष्यातील जे काही रंग हिसकावले होते ते सर्व रंग मला माझ्या मुलीच्या रूपात आणि जावयाच्या रूपात परत केले होते. त्यानंतर माझं आयुष्य आनंदाने भरून गेलं होतं. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह.